नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेंद्र वेळकर. तर आपण एक कॉल आलेला आहे, तिकडे रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि अजगर आहे असं समजलेलं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अजगर बऱ्याच ठिकाणी निघतात. त्याच्यामुळे जास्त ठिकाणी अजगरच सध्या निघतात, कारण की पावसाळ्यामध्ये अजगर मिळण्याचं प्रमाण जास्ती असतं. तर आम्ही चाललेलो आहे, पण एक खंत होती, ती तेवढं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. की काही लोकांचे जे कॉल येतात सापांसाठी आमच्या, की आमच्याकडे साप आलेला आहे, तो पकडण्यासाठी या. मग तो एक कॉल झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत भरपूर असे त्यांचे कॉल येतात, दादा लवकर या, दादा लवकर या. पण कसं असतं माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता कंडिशन काय असते, गाडी कुठली असते, आम्ही कुठल्या कंडिशनमध्ये असतो, छोटी गाडी आहे, मोठी गाडी आहे. ते ट्रॅफिक असेल, काय असेल, अंतर दूर असेल, तर पोचायला पण वेळ जातोच ना, थोडाफार फार का होईना. ह्या गोष्टींचा लोकांनी थोडा विचार करावा, समजून घ्यावं एखाद्या सर्पमित्राला, की येण्यासाठी त्याला थोडा का होईना उशीर होईल, कारण की आमच्याकडे विमान नाही आहे. ठीक आहे, थोडी मनामध्ये व्यथा होती, ती मांडण्याचा प्रयत्न केला, थोडा समजून घ्या. तर आपण विजयकुमार मध्य म्हणून आहे, माझ्याबरोबर मित्र आहे माझा, त्याच्यावरती आपण चाललो आहे. अचानक भयानक कॉल आला त्याच्यामुळे. तर आपण तिथे पोचून बघूया एक्झॅक्ट नेमका. त्यांनी व्हिडिओ पण पाठवलेली मला, की अजगरच आहे कन्फर्म, म्हणून आपण तिथे जागेवर पोचलेलो आहोत. तर आता शोधाशोध आहेच, कुठलाही साप असो, थोडी मेहनत घ्यावीच लागते आम्हाला, त्यामुळे पर्याय नसतो आम्हाला काय. आणि तो पण अशा ठिकाणी आहे की एवढा काय त्रास नाही आहे, पण थोडीफार मेहनत घ्यावी लागते आम्हाला. त्यामुळे आता मेहनतीला सुरुवात आहे आता ही, की त्याला ह्याच्यातून शोधून काढायचं आपल्याला. तर आपण ह्याला शोधून काढता थोडी अजगराबद्दल माहिती पण देतो तुम्हाला. की अजगर हा पूर्ण बिनविषारी साप आहे आणि पूर्ण बिनविषारी असून त्याचा डिफेन्स मेकॅनिझम, म्हणजे जे विषारी सापांमध्ये विष असतं, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे अजगरामध्ये. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात लांब किंवा जाडीने किंवा आपण ह्यूज बोलतो तो म्हणजे अजगर, म्हणजे सगळ्यात मोठा असतो तो अजगर. तर आपण आणि त्याचं डिफेन्स मेकॅनिझम की तो चावल्यानंतर विळखा घालतो. विळखा घातल्यानंतर तो एखादा त्याचा भक्षक असेल किंवा काय असेल, त्याला तो आवळून का मारून टाकतो आणि नंतर त्याला गिळायला सुरुवात करतो. बरेच लोक बोलतात की अजगर माणसाला पण खातो वगैरे. तेवढे मोठे अजगर आपल्याकडे नाही आहेत, ते बाहेर देशामध्ये मिळतात आहेत. आणि नेट पायथन वगैरे आहेत, ते भरपूर मोठे असतात. एक प्रयोग पण झालेला यूट्यूबवरती, व्हिडिओ पण आहे त्याची, की एक लोखंडी सूट घालून त्यांनी अजगराच्या समोर जाऊन, ग्रीन पायथन होता, त्याच्या तो काय कसा गिळतो वगैरे ते बघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्या प्रयोगामध्ये असं काय झालं आहे की त्यांनी एवढा विळखा त्यांनी मजबूत मारला की ते अक्षरशः लोखंड पण दबलेलं. त्यामुळे तो प्रयोग त्यांचा कॅन्सल झाला. यूट्यूबला व्हिडिओ तुम्ही सर्च करा, भेटेल. तर बघू शकता की तुम्ही अजगर भेटलेला आपल्याला. एवढा पण मोठा नाही आहे, पण मस्त आहे. पण हे दाखवताना तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जे व्हिडिओ बघत असतील आणि जे रेस्क्यूअर आहेत, तुम्ही अजगराला ना डायरेक्ट हेडनी उचलत जाऊ नका, त्याला थोडा सपोर्ट द्या मागच्या बॉडीला. कारण की त्याचं हेड पकडल्यानंतर तुम्ही पूर्ण बॉडीचं वेट त्याच्या मानेवर पडतं. इन केस त्याचं स्पाईन तुटण्याचे किंवा ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला सपोर्ट द्या, तुम्ही डायरेक्ट हेडने उचलू नका त्याला थोडा सपोर्ट द्या. माझ्या प्रत्येक रेस्क्यूमध्ये माझ्या अजगराच्या का होईना, पण माझं तसंच असतं की हेड केल्यानंतर त्याला बॉडीला सपोर्ट द्यायचा, जेणेकरून त्याच्या बॉडीचं वजन त्याच्या मानेवर पडणार नाही. आणि तुम्ही हे पण बघू शकता, त्याची पीळ मारण्याची पद्धत आहे ती पण अशीच असते. एखाद्या प्राण्याला त्याने दाबून मारायचा असतो. तर आपण ह्याला रेस्क्यू केलेलं आहे व्यवस्थितरित्या. पाऊस पण भरपूर चालू आहे सध्या. तर आपण ह्याला बॅगिंग करू आणि नंतर रिलीजला जाऊ. तेवढ्यात अजून एक थोडीशी अंधश्रद्धा आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अजगर आणि घोणस याचाही फरक मला तुम्हाला फोटो पण दाखवतो. ते प्रकार, पद्धत, रंग, डिझाईन हे दोन फरक असतात. आता तुमच्या लेफ्ट साईडला आहे तो अजगर आहे आणि राईट साईडला आहे तो घोणस आहे.
तर तुम्ही पॅटर्न बघू शकता आणि लक्षात ठेवा हा पॅटर्न, कारण की काही लोक घोणसला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात की बिनविषारी आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये जीव गमावतात. तर हे लक्षात ठेवा प्लीज. आणि आता आपण त्याला मस्त क्यूट होता, तर आपण त्याला आता रिलीज करतो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. लगेच पकडल्या आपण साप ठेवत नाही कधी पकडल्यानंतर. आणि साप रिलीज करताना आम्ही त्याला परत कधी पकडत नाही. बऱ्याच व्हिडिओ आहेत बऱ्याच जणांच्या की साप दाखवण्यासाठी ते पकडतात परत, पण तसं करून जाऊ नका. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर जास्ती करून करा, जेणेकरून लोकांपर्यंत माहिती पोचत राहील. धन्यवाद.